आणि 2100 हा त्याच्यातला एक भाग आहे. फक्त 1500 देऊन थांबायचं नाहीये का 2100 देऊन थांबायचं नाहीये. ते 2100चे त्यांना किंवा 1500चे 15,000 किंवा 21,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे. त्याच्यामुळे 1500 2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा सुद्धा. 9 ऑक्टोबरला आम्ही शेवटचं डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं. त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती 2,33,00,000. आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 2 करोड 47 लाख. आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ज्यावेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती 2,33,00,000. म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं, मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची. आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं. कारण आपण GR मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की 28 जूनला योजना घोषित झाली. जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार. ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं 2,63,00,000. हे कधी होतं? सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला रजिस्ट्रेशन संपलं. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं. स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती. जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला 1,15,00,000 का 1,20,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं. त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं पहिलं रक्षाबंधनच्या आधी ते 1,07,00,000 होतं. त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही काही हे केलं ते होतं 1,52,00,000 आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे शेवटचं डीबीटी केलं होतं 2,33,00,000 बरोबर. आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती. स्क्रुटिनी ही प्रोसिजर त्यावेळेसपासूनच सुरू होती. आत्ताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये. जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती प्रमाणामध्ये कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी म्हणजे एखाद्या जिल्ह्यामधून जर तक्रार आली की एखाद्या अर्जदाराने किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर 10 अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस झालेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर तुमच्या इतर ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी योजना असेल इतर ज्या योजना असतील त्या तुलनेमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही स्कीम आहे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये त्याचा हे आपण सुरुवात केलं म्हणजे ते 6 महिने आणि आत्ताचे 3 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी पण अजून स्कीमला झालेला नाहीये. प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा या होत असतात. कुठली बघा म्हणजे संजय गांधी निराधार योजनाही म्हणा वर्षातून एकदा त्याची स्क्रुटिनी होत असते. त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात म्हणजे आज समजा लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे 21 ते 65 बरोबर आहे. तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना जे 65च्या वयाच्या पुढे जात असतात त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार. काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे राज्याची नागरिक असली पाहिजे. अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात तो बाय डिफॉल्ट त्या स्कीम मधनं बाहेर जाणार आहेत. हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे. ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे. एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये. ही बाय डिफॉल्टच आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये विरोधकांनी ज्यावेळेला आरोप केले की एकदा विधानसभेची निवडणूक झाली की ही योजना बंद पडणार हा नरेटिव्ह पहिला मुळात सेट करण्यात आला. ज्या वेळेला डिसेंबर महिन्याचा आम्ही लाभ वितरित केला त्यावेळेला 2,45,00,000 महिलांना तो वितरित केला म्हणजे तरी तो ऑक्टोबरच्या आकड्यापेक्षा जास्ती होता. याचा अर्थ असा की त्यांना त्यावेळेला लक्षात आलं की स्कीम आता काही बंद होत नाही. करताना दुसरे करतात तर ते चुकीचं आपण करतात ते बरोबर असं कसं असू शकतं. कारण एका बाजूला आपण म्हणतो की 1500ची आपण स्कीम आणली आणि मग 1500ची स्कीम ही राज्याला कुठंतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे. मग तुम्ही 3,000ची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती. आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार पण ते करत असताना आम्ही सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह हे करून आम्ही ती आणणार 100%. 5 वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे